नमस्कार. रामकृष्णारी. आज बहीणविषयी बोलताना, बहीणविषयी मनातील भावना व्यक्त करताना माऊलींच्या अभंगवाणीद्वारे व्यक्त होणार आहे. त्यानंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप, ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप, की संतोष तरुचे रोप थांबले दैसे, की संतोष तरुचे रोप थांबले दैसे. माऊली म्हणतात त्यानंद चित्रीचे लेप, ते आनंदाचे चित्र. माऊलींनी वर्णन केल्याप्रमाणे आनंदाचे चित्र, जीवनात आनंद देणारे, जीवनाला आकार देणारे, जीवनाचा अर्थ, जीवनात उमेद देणारे, जीवनातील वाटचालीला मार्गस्थ करण्याचे विविध मार्ग दाखवणारे, अध्यात्माचे, परमार्थाचे, सात्विक गुणांचे, भक्तीचे, यशाचे, कीर्तीचे, सामर्थ्याचे, आदर्शाचे. अहो, माऊलींनी वर्णन केल्याप्रमाणे आनंदाचे चित्र म्हणजे भाई. अवघे चित्रलक्ष्य आनंदचे आता, चरणी जगन्नाथ चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. अहो, संपूर्ण त्रैलोक्याचा आनंद देणारे, ज्यांच्या चरणाची सेवा सतत घडावी असे आमचे मायबाप आदरणीय भाई. आज त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. अत्यंत श्रद्धेने नतमस्तक होतो आणि पांडुरंगाच्या चरणी तसेच केदारनाथ बाबाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो. माऊली म्हणतात त्यानंद चित्रीचे लेप. आता लेप म्हणजे रंग. बहीणच्या आनंद चित्रातील रंग कोणते? तुकोबा महाराज म्हणतात ना, अबीर गुलाल उधळीत रंग, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हा वारकऱ्यांचा अबीर गुलालाचा रंग. पांडुरंगाने नातांच्या घरी उधळलेला तो अबीर गुलालाचा रंग, तो भक्तीचा रंग, तो सत्कर्माचा रंग, प्रत्येक क्षेत्रात उधळलेला कर्तृत्वाचा रंग म्हणजे कर्मयोगी भाई. भाईंना कर्मयोगी बोलतात. भाई कर्म करतात, सत्कर्म करतात म्हणून कर्मयोगी नाही, तर केलेल्या कर्मातून किंवा सत्कर्मातून कोणत्याही फळाची अपेक्षा धरत नाही म्हणून कर्मयोगी. मौली म्हणतात ना, वृक्ष कावेली लोटती फळे आपली, तैसी सांडी निपदती कर्मे सिद्धी. म्हणजे वृक्ष आणि वेली ज्याप्रमाणे आपल्या फळांची फुलांची अपेक्षा धरत नाही, त्याप्रमाणे बाई केलेल्या कर्मातून सत्कर्मातून कोणतीही अपेक्षा धरत नाही म्हणून कर्मयोगी. असो तर आनंद चित्रीचे लेप. तुकाराम महाराजांप्रमाणे, तुकोबा महाराजांप्रमाणे तुकाराम महाराजही म्हणतात, रंगी रंग रे श्रीरंग. अरे, मिसळायचे असेल तर श्रीरंगाच्या रंगात मिसळ, अवघा रंग एक झाला. म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्रीरंगाच्या रंगात रंगलेले म्हणजे सत्कर्मात रंगलेले, अधिष्ठान मानलेले. अधिष्ठान म्हणजे अध्यात्म, जे मानवतेचं रक्षण करतं, श्रद्धेला उर्जित करतं, मूल्यांना पाठबळ देतं, ते अध्यात्म. आणि त्या अध्यात्माचे अधिष्ठान म्हणजे आध्यात्मिक परमार्थिक भाई. तर हे आनंद चित्रातील रंग जे आपले आयुष्य उधळून काढतात. तुकाराम महाराज म्हणतात ना, उधळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाम जोडला. खरंच आमचं भाग्य उधळलं की बहीणसारखा महात्मा लाभला. हो, पद्मनामाच्या श्रीहरीचाच लाभ झालाय. एवढं मोठं सुख. आणि अशा सुखकारक दुःखकारक बाईंना वारंवार नमस्कार करतो. पुढे माऊली म्हणतात ना तरी महासुखाचे रूप. आता बाईंना महासुख का बोलायचे? ते अनिवाच्य महासुख, वय आपणची झारे पुरुष, जयांचे का निष्कर्ष प्राप्तीवरील. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्या पुरुषांचे निश्चय, विचार, प्रयत्न
शेवटपर्यंत टिकतात तेच पुरुष एक उत्कृष्ट सुख मिळवतात, किंबहुना ते स्वतः सुख होतात. आमच्या बहिणीत आम्ही महासुख बोलतो. मी तर म्हणतो आमचे भाई म्हणजे ब्रह्मानंद सुख. म्हणजे क्षणिक सुख नाही, चेहऱ्यावरती स्मित हास्य देणारं फक्त क्षणिक सुख नाही, एक मनाला तृप्त करणारा तो आनंद, ज्याने मनातील भावना उकळून निघतात, डोळ्यात अश्रू येते, तो आनंद. अध्यात्मात बोलतात ना, चित्त आत्मतत्वात विलीन झाल्यानंतर जे सुख लागते ना, ते आत्मसुख. ते आत्मसुख म्हणजे बाई. आनंदाचे डोही आनंदी तरंग, आनंदाची अंग आनंदी आनंद. म्हणजे स्वतः आनंदित असणारे आणि दुसऱ्याला आनंदित करणारे बाई. तुकाराम महाराज म्हणतात ना, वैष्णवा संगे सुख वाटे जीवा, ते वैष्णव बाई. सर्व सुखाचे आगर बाई. खर तर आमच्यासाठी बाईंचा आपलेपणा, बाईंची जवळीक, बाईंची कृपादृष्टी, बाईंचा आशीर्वाद व बाईंनी मारली नुसती हाक, हे सर्व सुख आहे. बाईंची एकरूप झाल्यावरती जे लागते ते सुख. म्हणून आम्ही म्हणतो ना, आमचे महासुख म्हणजे बाई आणि फक्त बाई. पुढे माऊली म्हणतात की संतोष तरुचे रोप थांबलेले. आता संतोष, आनंदाचा परमोच्च क्षण, ज्याच्याकडे काहीच नाही, तो संतोष. म्हणजे भगवंताला डोळे भरून पाहिल्यावर आपण डोळे घट्ट मिटून घेतो, म्हणजे दुसरे काही पाहण्याची इच्छाच राहत नाही, तो संतोष. त्या संतोष तरुचे रोप. इवलेचे रोप लाविले याद्वारी, त्याचा विलो गेला गगनावरी. अहो, माऊलींनी वर्णन केल्याप्रमाणे हे कर्तृत्वाचे रोप गगनालाही वेधू लागले. मोगरा फुलला फुलला, फुले वेचिता बहरू कळ्यांचे आला. म्हणजे मोगऱ्यांच्या फुलाप्रमाणे दरवत राहणारी कीर्ती. म्हणजे हे कर्तृत्वाचे रोप, कर्तृत्वाचे संतोष तरुचे रोप आणि मोगऱ्यांच्या फुलाप्रमाणे पसरलेल्या या कर्तृत्वाच्या वेली, जे आपला सुगंध सर्वत्र दरवत आहे. माऊलींनी वर्णन केलेले हे संतोष तरुचे रोप म्हणजे बाई. अहो, बाईंच्या नावातच संतोष आहे. नुसतं नाव जरी घेतलं तरी संतोष येतो. एक तर त्यांचं नाव माऊलींचं नाव आहे, आणि दुसरं म्हणजे त्यांचे गुण. तुकाराम महाराज म्हणतात ना, तुकाराम महाराज एक सुंदर वाक्य आहे त्याच्यावरती, मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न, लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यांनी, न म्हणते नम्रता अंगी नेगी रंगी पालट, तुका म्हणे यांच्या नावे घेता भावे संतोषी. तुकाराम महाराज म्हणतात त्यांचं मन मोकळं आहे, निर्मळ आहे, त्यांची वाणी रसाळ आहे. अशी लोक असणे म्हणजे त्यांच्या घरी लक्ष्मी नांदण्यासारखे आहे. खरंच अशा लोकांचा जगण्यामध्ये अर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात की हे अतिशय लोक नम्र असतात, ते सर्वांचा आदर करतात, ते सर्वांशी प्रेमाने वागतात, सर्वांशी आपलेपणाने वागतात, आणि त्यांच्या गुणामध्ये कधीही फरक पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की अशा लोकांचं मुखाने नाव जरी घेतलं तरी मनाला आनंद मिळतो, संतोष होतो. म्हणून हे संतोष, ज्यांना आपल्या मनाला आनंद होतो, ते संतोषाचे नाव म्हणजे बाई. खरंच धन्य. म्हणतो ना, ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप, की संतोष तरुचे रोप थांबले पैसे. बाईंबाबत बोलून मन तृप्त होत नाही. बाईंची स्तुती शब्दापलीकडे आहे. माऊली म्हणतात ना, तुमचे स्तुती योग्य कोठे माझी वाणी, माता ठेवी तसे चरणी हेची बरे. बाई महाराज, तुमची अगाध स्तुती करता येईल असं आमच्यासाठी जगात काहीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना, तुमचे स्तुती योग्य कोठे माझी वाणी, माता ठेवी तसे चरणी हेची बरे. बाई, तुमची अगाध स्तुती करता येईल अशी आमची वाणी नाहीये.
त्यापेक्षा वारंवार तुम्हाला तुमच्या चरणी नतमस्तक होणे, तुम्हाला नमस्कार करणे हेच बरे. तरी आम्ही धाडस करतो. माऊली आपल्या गुरुबाबत बोलतात ना, तरी जिंतले जैसी बुली तुसे आलापू घाली, तैसे वानू तू माऊली उपहासावे तुला. म्हणजे वेड्याने पिसाटलेला, भ्रमिष्ट झालेला माणूस ज्या पद्धतीने बडबडत असतो तसा मी तुमच्याविषयी बडबडत आहे, प्रेमाने बडबडत आहे. माझे शब्द तुम्ही सहन करा. बहीण नाही तेच सांगणे, कारण त्यामध्ये प्रेम आहे. म्हणून एक सुंदर वाक्य, सुंदर अभंग आहे. बालक बापाच्या ताटी गे आणि बापा तेची जीवू लागे, की तो संतोष लेनी वेगे मुखची ओढवी, तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीतसे बाळमती, तरी तुम्ही तो शावे ऐसी जाती प्रेमाची. का ते प्रेम आहे. आमच्या शब्दांना, आमच्या लिहितो त्याला माऊलींची साथ आहे. माऊली आहेत ना, बर ऐसी अक्षरे रसिके मिळविना. तर सर्व काही आहे ते बाईंच्या कृपादृष्टीचे फलित आहे. तुमच्या कृपादृष्टीच्या ओले सासिंडे प्रसन्नतेचे मळे, ते सावली देखुनी लोळे राम तुझी. ओ बाई, तुमच्या कृपादृष्टीच्या ओल्याने हे प्रसन्नतेचे मळे टवटवीत झाले आणि त्या मळ्यामध्ये, त्या सावलीमध्ये आम्ही तृप्त होऊन लोळत आहे. केवढे मोठं सुख, केवढे मोठे आम्ही ऐश्वर्य संपन्न आहोत. अशा माझ्या कृपाळू, माझ्यावरती सतत अखंड प्रेमाचा वर्षाव करणारी बाई यांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण. आता विश्वात्मके देवे येणे वागेंद्र तोषावे, तोषोनी मद द्यावे बसाय रामकृष्ण.